बांधवांचा उत्साह त्या ठाकरपाड्यामध्ये गेला पाहायला मिळतो. तसंच आणखी एक जमात आहे ती डोंगर दऱ्यांमध्ये राहते. दिवसभर अनवाणी त्या डोंगर दऱ्यांमध्ये फिरायचं. ते समाज म्हणजे धनगर समाज. आपली शेळ्या मेंढरं घ्यायची, दिवसभर त्या रानात चारायची आणि संध्याकाळच्या वेळी त्या टेकडीवरती त्यांची जी धनगर पाडा असेल ती मेंढरं सगळी बांधायची आणि विश्रांती घेऊन पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी संपूर्ण जंगलभर भ्रमंती करायची. असा त्यांचा दिनक्रम. पण या धनगर बांधवांचा उत्साह पाहायचा असेल तर त्या धनगर पाड्यात पौर्णिमेच्या रात्रीला जावं लागतं. कारण जसे आम्ही कलाकार रंगमंचावरती कला सादर करताना तुमच्याकडे सुजान रसिक प्रेक्षक आमच्या समोर आहेत, पण त्या धनगर बांधवांसाठी प्रेक्षक कोण असतील तर त्यांचीच शेळ्या आणि मेंढरं. पौर्णिमेच्या रात्री आकाशात चंद्राचा लख प्रकाश आहे आणि समोर शेकोटी पेटवायची. त्या शेकोटीच्या भोवती त्या मेंढरांना सोडून बसवायचं आणि त्याच्याच समोर धनगर बांधव करतात ते सुंबरान. असेच येत आहेत आपल्या या महाराष्ट्राचे लाडके धनगर बांधव. पुत्र रत्न जन्म देई देव धरणीवर येई आली फळाला पुण्याई झाली सत्यवती आई. पुत्र रत्न जन्म देई देव धरणीवर येई देव धरणीवर आवाज पाठीच्या दिवसाला गोजीरवाणी हरणा पर माणूस काय उभराटा काळ त्याचं करणं त्याची फुकलय मोठी त्याची दानतय खोटी. सुरी फिरवते त्याच्या नरड्यावरती सुरी फिरवते त्याच्या नरड्यावरती आणि या नृत्यासाठी संदीप कुडाळकर यांच्याकडनं हे 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा संदीप कुडाळकर यांचे प्रचंड आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या संदीप कुडाळकर यांच्यासाठी. आणि मी बारक्या धनगर मध्ये होता. कुठे गेला बारक्या धनगर? गेला कुठे धनगर? मधला फेटेवाला या ना अंकुश. तो धनगर मी मुद्दाम तुमच्या समोर त्या कलावंतांना बोलवतोय कारण त्याचं वेगळं नातं या गावाशी आहे. आज त्याची मावशी सुद्धा इकडे आली, भाऊ सुद्धा आहे आणि काका सुद्धा आहे. ज्याचं बालपण या घोडगे गावामध्ये गेलंय.
आणि आम्ही जेव्हा गाडी त्या मधल्या रस्त्यात ना समोरचा आतमध्ये जेव्हा गाडी घेते येतं, हे माझ्या मावशीचं घर इकडे आहे, इकडे मी लहानपण माझं गेलं असं सांगणार आमचा हा गुणी कलाकार. आज या कलावंताकडे बघितलं, वय त्याचं किती असेल? खोटं बोलतात 51 म्हणून, 60कडे पोचतोय आता जाऊन. तरी सुद्धा या कलावंताचा उत्साह, त्या पायाकडे फक्त बघा. आपल्या पायाला जी काही दुखापत आहे त्याचा कधीही विचार नाही केला. पूर्णपणे कलेत झोकून दिलेला असा हा कलाकार, जो रंगमंचावरती आल्यावरती आपलं आजारपण काय असेल, दुखणं काय असेल ते सांगत नाही, पण समोरच्या प्रेक्षकासाठी 100% देण्याचा प्रयत्न करणारा आमचा हा गुणी कलाकार. पेशाने कुडाळ हायस्कूल कुडाळमध्ये संगणक शिक्षक आहेत आणि आमच्या ग्रुपचे फाउंडर मेंबर ते आहेत. असे शिक्षक अंकुश कुंभार सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांची दाद अपेक्षित करतो. धन्यवाद अंकुशजी. अजून बऱ्याच कला त्यांच्या अंगात भरलेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत त्यांच्यातील विविध गुण सुद्धा आपण पाहणार आहोत. तर मंडळी, हे डोंगर दऱ्यातून बाहेर पडताना अगदी जांद्यापासून बांद्यापर्यंत उत्तुंग पसरला महाराष्ट्र. या महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे आणि याच समुद्र किनाऱ्यावरती राहणारा समाज म्हणजे कोळी समाज. हा कोळी समाज नुसता माहिती असून उपयोग नाही. या कोळी समाजाचा उत्साह जर